नमस्कार, राम राम. जरा टाळ्या तरी वाजवा किंवा राम राम तरी म्हणा. थोडे मुंबईत आजकाल थंड हवा चालू आहे. आमच्यासाठी थंड आहे, तुमच्यासाठी गोरेसाहेब नसेल. या मानदेशी फाउंडेशन आयोजित मानदेशी महोत्सव 2025 या सहा कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे मित्र, वरिष्ठ सहकारी, ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेजी, ज्यांनी या आयोजनामध्ये सातत्य ठेवलंय आणि उत्कृष्ट काम करतायत, अशा आमच्या चेतना सिन्हा मॅडम, ज्या फाउंडर आणि चेअरपर्सन पण आहेत, श्री रोमित सेन HSBCचे व्हाईस प्रेसिडेंट, माजी न्यायाधीश श्री सत्यरंजन धर्माधिकारी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या फायर ब्रँड नेत्या आमदार चित्राताई वाघ, रेखाताई कुलकर्णी, मानदेशी महिला सहकारी बँकेच्या, बरोबर वनिता शिंदे, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे पक्षातील सहकारी आणि या विधानसभा शिवडीचे अध्यक्ष दिलीप धुरी, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो. मला उशीर झालाय याची मला पूर्ण कल्पना आहे आणि त्यामुळे मी एका गिल्टी भावनेमध्ये तुमच्या समोर उभा आहे. कारण 2-4 कार्यक्रम गोरेसाहेब आठवत मी आलो आणि 7:30ला माझाच सत्कार बांद्राला ठेवलाय. तिथे लोक वाट बघतायत. पण मी इथे यायचं ठरवलंच होतं, कारण मानदेशी महोत्सव सातत्याने मुंबईत आपण करतात, तर मुंबईच्या कल्चरल किंवा सांस्कृतिक प्लॅनवर ठसून उठणारा एक महोत्सव मुंबईतला जो आहे तो मानदेशी महोत्सव आहे. आणि लोक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या ठिकाणी आता मी आज शिरताना आपली जी प्रथा, परंपरा, कला, संस्कृती याची जपवणूक करणारा महोत्सव आहे. आणि मी बाहेरच आमच्या सगळे मंडळींना भेटलो आणि नंदीचाही नमस्कार करून आशीर्वाद घेतला. आणि मग नंदी महाराजांना त्या ठिकाणी विचारलं की या ठिकाणी जयकुमार गोरे साहेब आले आहेत, त्यांना उदंड आयुष्य लाभणार की नाही. त्याने डोकं हलवलं. मग त्याला आम्ही विचारलं, जयकुमार गोरे साहेबांच्या हातून त्या ठिकाणी राज्यातील संपूर्ण ग्रामसेवक, ग्रामपंचायत, गावातल्या सगळ्या कार्यक्रमांना उचित निधी मिळेल की नाही. त्याने डोकं हलवलं सकारात्मक. आणि मग आम्ही विचारलं, चेतनाताई आल्यात, त्यांचा कार्यक्रम वर्षानुवर्ष उत्तरोत्तर अजून मोठा होईल की नाही. त्याच्यावर त्यांनी सकारात्मक डोकं हलवलं. मग मला जरा भीती वाटली, माझ्याबद्दल विचारू का नको. पण ही आपली प्रथा, परंपरा, संस्कृती आहे. त्या प्राण्यामध्ये सुद्धा देव बघणं हे जगाला शिकवणारी भूमी ही माझ्या महाराष्ट्राची भूमी आहे, ही माझ्या मानदेशची भूमी आहे. समोरच्या व्यक्तीला सुद्धा, तो कुठल्या जातीचा, धर्माचा, भाषेचा, गरीब श्रीमंत नाही, त्याच्यात पण देव आहे, त्याच्यात पण ईश्वर बसतोय, हे बघणारी आमची भूमी मानदेशी भूमी आहे. हा उसाचा गुराळ काढणारा आमचा बंधू जो आहे, त्याच्या या तालामध्ये सुद्धा परमेश्वराच्या आराधनेचं गाणं, गीत, आरती आम्ही बघतो. ही भूमिका सुद्धा माझ्या मानदेशी गावातली भूमिका आहे. ही माझ्या राज्याच्या मातीतला गुण आहे. आणि म्हणून या पद्धतीने जे लागलेले स्टॉल्स आहेत, ज्यामध्ये तिकडचा सगळा, ज्याला आम्ही कोकणात आमचा कोकणी मेवा म्हणतो, तसं मानदेशी मेवा म्हणू, हा सगळा या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आणि बरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रम, आणि बरोबरीने रोज 5 ते 9 तारखेपर्यंत आपल्याला सगळ्या आवश्यकतेच्या खरेदीच्या सेवा सुविधा. चेतनाताई, खूप महत्वाचं कार्य आपण करता. आणि त्यात आता ताईंना मी ऐकत होतो, दहीवडी, बरोबर ना, ते म्हणाले दहीवडीवरून निघाले आणि परत येईपर्यंत ताई तुम्ही त्यांच्या बरोबर होतात. त्या बोलत होत्या तेव्हा त्यांचा आनंद दिसत होता की आम्हाला दिल्लीला बोलवलं, आम्हाला विमानात बसवलं, आणि आम्हाला त्या ठिकाणी गाडीत बसताना गाडीचा दरवाजा सुद्धा
उघडणारा माणूस आम्ही उभा केला आणि त्यामुळे या पद्धतीचं कार्य आपण करतात. या सगळ्याच्या मागे खंबीरतेने देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, गोरे साहेब, मी, आम्ही सगळे 100% उभे राहू, ताकद देऊ, बळ देऊ, पण या मातीचा गुण जगभर पसरवू. मला तुम्ही वसवडला बोलवलंय, मी येणारच आहे, पण मी उशीर का केला माहितीये? गेल्या वेळेला तुम्ही मला बोलवलं, या वेळेला पण तुम्ही मला बोलवलं, पण मी उशीर एवढ्यासाठी झालो कारण वसवडला मला माझ्याबरोबर सलमान खानला घेऊन यायचं आहे. चालेल ना गोरे साहेब? तेंडुलकर साहेबांना तुम्ही नेलाय, आता ही माझी जबाबदारी आहे की गावात त्या ठिकाणी सलमान खानला सुद्धा, म्हणजे सलमान खान म्हणजे हिंदी क्षेत्रातला सुद्धा सुपरस्टार या माझ्या भगिनींबरोबर आला पाहिजे. ती जबाबदारी माझी आहे, ती पण मी पूर्ण करीन. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे परवानगी मागतो. गोरे साहेब माझ्या रागवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.